नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आणि गुड आफ्टरनून. तर आणि मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या JK759 मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, पाऊस खूप आहे त्यामुळे आवाज थोडा हे होत असेल तुम्हाला, पण घ्या. आता व्हिडिओ बनवायला उशीर झाला आहे मित्रांनो, वाजले 1:30 आणि मी सध्या आज वार आहे मंगळवार, तारीख आहे 11 ऑगस्ट आणि मी आलो आहे सध्या मित्रांनो आता खोपोलीच्या पुढे, खोपोली पाली रोड आहे ना, त्या रोडच्या मध्येच एक रिसॉर्ट आहे. तर इथं कस्टमरला घेऊन आलो आहे, त्यांचं स्वतःचं फार्म हाऊस आहे. तर सांगतो तुम्हाला टोटल. सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती ओला उबेर रिलेटेड व्हिडिओ डेली अर्निंगच्या संदर्भात येत असतात मित्रांनो. तर अशाच पद्धतीनं आजचा पण व्हिडिओ आहे. कालचा व्हिडिओ काल मी गेलेलो मित्रांनो, पण काल मी ते महाराजांची आपली पर्सनल बुकिंग होती, ती पर्सनल एक बुकिंग केली 2000ची आणि त्याच्यानंतर 1100 रुपयाचं काम केलं आणि परत घरी आलो. त्यामुळे काही मी व्हिडिओ बनवला नाही, कारण ते महाराजसोबत असलं मी व्हिडिओ बनवत नाही शक्यतो. तर अशा पद्धतीने कालचा दिवस झाला आणि आज आपण सकाळी निघालेलो 9-9:30 वाजता निघालो. तर मला बोललेलं ते मला एक फाईन पडली, एक सेंड टू कोर्टची. तिथे गेलो पोलीस स्टेशनला, तिथे सगळं फॉर्म वगैरे सगळं भरला, झेरॉक्स वगैरे दिली, सगळे पेपर ओके केले आणि ते मग बोलले ही जी काय फाईन असेल ते आमचा मी भरतो. मग ते आता पोलीसवालेच कोर्टात जाऊन ते फाईन भरतील. आपण त्यांना ते जे काय फाईनचे पैसे असतील तेवढे पैसे दिले आणि सगळं आलो आपण. आणि आलो, CNG भरला आणि जस्ट आपण लॉग इन होतो तोपर्यंत आपल्याला एक इंटरसिटी ट्रिप मिळाली मित्रांनो, उबरमध्ये. राऊंड ट्रिप आहे. तर हे पालीचे आणि खोपोलीच्या मध्ये एक 10-15 किलोमीटर खोपोलीपासून पुढे आल्यानंतर एक रिसॉर्ट आहे, तिथे आलो आहे कस्टमरला घेऊन. स्वतःचं फार्म हाऊस आहे, त्यांचं बांधकाम चालू आहे. इथं काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून ते मिस्त्रीला घेऊन आलेत. तर यांना परत रिटर्न घेऊन जायचं आहे. 1 तास लागला आपल्याला पोचायला. पण पाऊस जेवढा आहे ना भयंकर मित्रांनो, खूप पाऊस पडतो आहे. या पावसामध्ये मला काय समजत नाही आता काय करायचं काय नाही, पण ठीक आहे. त्यामुळे मी सकाळी व्हिडिओ बनवला नाही, व्हिडिओ बनवायला वेळ भेटला नाही, त्यामुळे आत्ता व्हिडिओ बनवतो आहे. तर चांगला रेट दाखवला आहे. बघूया आता. 3 तासाची ट्रिप आहे मित्रांनो, 3 तास आणि 110 किलोमीटर असं काहीतरी आहे. 55-60 किलोमीटर झालं आहे आता जाताना परत तेवढं. आणि ते बोलले मी तुम्हाला एक्स्ट्रा वगैरे काहीतरी देतो म्हणून. मग ठीक आहे, बघूया आता. कस्टमर ज्यावेळेला देतील त्यावेळेला ट्रिप एंड करतील त्यावेळेला मी सांगेन तुम्हाला या ट्रिपचे आपल्याला किती पैसे मिळाले, काय मिळाले. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओच्या शेवटी किती अर्निंग होते, आपण किती वाजता ड्रॉप करतो आणि परत किती काम करतो आहे. आज पाऊस खूप आहे त्यामुळे मुंबईमध्ये सर्च वगैरे असतील, बुकिंग मिळतील चांगल्या अशी आशा करूया आणि काम करूया. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चला, मी देतो अपडेट तुम्हाला. तर हे बघू शकता, इथं रिसॉर्ट आहे, यांचं काम चालू आहे. हे ते कस्टमर आहेत तिकडे मिस्त्रीला घेऊन आलेत आणि 1:55 झाले. 39 किलोमीटर गाडी चालली. गाडी ॲक्च्युली तशी जास्त चालली आहे मित्रांनो. 39 म्हणजे माझ्या लक्षात नाही मी सेट करायचं. जवळजवळ 10-15 किलोमीटर एक्स्ट्रा आल्यानंतर परत गाडी एवढी चालली. तर अशा पद्धतीनं मी आलो इथं, कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि त्यामुळे ही किलोमीटर तुम्हाला कमी दिसते. 60-65 किलोमीटर गाडी चालली. तर बघूया आता इथून किती वाजता निघतायत. त्यांचं काम झालं का त्यांना परत घेऊन जायचं आहे कळंबोलीला. 3 तासाची बुकिंग आहे. 1-1.5 तास तर झाला, अजून 1.5 तास बाकी आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्रा पैसे मिळतील जे काय असेल. आणि मित्रांनो, प्रॉब्लेम काय झाला, एक्सेल इंटरसिटी ना मला उबर आता इंटरसिटीच्याच बुकिंग द्यायला लागलं आहे. ज्या त्या बुकिंग आता रोज मला इंटरसिटीची एक ना एक बुकिंग पडतेच. माहीत नाही, एक बुकिंग केली ना तुम्ही इंटरसिटी, उबर कधी कधी कायम तुम्हाला इंटरसिटी बुकिंग देतं. हे माझं अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगतो. मला आता 3-4 दिवस झालो इंटरसिटीच बुकिंग पडत आहेत. तर चला बघूया. तर आपण आता सध्या आहे कळंबोलीमध्ये आलो आहे. कस्टमरला ड्रॉप केले. 3:46 झाली. 103 किलोमीटर गाडी चालली आणि 3 कांड्या CNG राहिला आपल्याकडे. तर आपण चाललो आहे आता CNG पंपावर. तर देतो तुम्हाला मी स्क्रीनशॉट. एकंदरीत आपलं लाईन भरपूर आहे CNG पंपावर इथल्या आतमधल्या. ठीक आहे, चला CNG तर भरावंच लागेल. तर मित्रांनो, आलो आपण, गेलो तिथं, थांबलो अर्धा-पाऊण तास. कस्टमरने हे केलं, आपण जेवण वगैरे केलं आणि तिथून मग रिटर्न निघालो आणि आता कस्टमरला ड्रॉप केलं आहे. 2 जणच होते. त्यांचं काहीतरी काम होतं, मिस्त्री घेऊन गेलेले, मापं वगैरे घेतली स्टाईलची आणि परत आलो. तर या ट्रिपचे आपल्याला जवळ दिलेत, कस्टमरचं बिल झालं 2064 रुपये. मी देतो स्क्रीनशॉट. आणि आपल्याला दिलेत 1862 रुपये. म्हणजे जवळजवळ 200 रुपये कट केलेत उबरनी. आता कसले कट केलेत, बुकिंग फी म्हणून काहीतरी असतं मित्रांनो, बुकिंग फी. अशा संदर्भात एक कस्टमर आपल्याकडून उबरने बुकिंग फी म्हणून पैसे घेतलेत. तर खूप पैसे घेतले, पण एवढे पैसे घ्यायला नाही पाहिजेत. पण ठीक आहे, चला आता काय.
110 103 किलोमीटर गाडी चालली. 103 किलोमीटर आपल्याला जवळ 1900 रुपये दिलेत. म्हणजे जवळजवळ 19 रुपये पर किलोमीटरच्या रेटच्या हिशोबाने आपल्याला उबरनी पैसे दिले. तर एकंदरीत काम पण झालं आहे बऱ्यापैकी आणि आलो आहे पण आता आपण इथं. आता परत मला इथून अजून एक पुण्याची मित्रांनो एक्सेल इंटरसिटी आलेली, पण मी ॲक्सेप्ट केली, पण पैसे खूप कमी दिले, रेट खूप कमी दिला म्हणून मी परत कॅन्सल केली ती. तर कॅन्सल केली ती ट्रिप आणि बसलो आता. नाही तर ती ट्रिप, आणि कसं आहे मित्रांनो, जर तुम्ही एकदा इंटरसिटी केलं ना तर तुम्हाला कायम इंटरसिटीच ट्रिप मिळत जातात. आता बोरिवलीची ट्रिप आहे, पण नाही आपल्याला CNG भरायचं आहे आणि नंतर बघू. मग आता काय आपण बोरिवली वगैरे करणार नाही, इथं नवी मुंबईतच करणार आहोत. 1900 रुपयाचं काम झालं आहे. अजून छोट्या छोट्या ट्रिपा केल्या, 1000-1500 रुपयाचं जरी काम होऊन जाईल. तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. बघूया आता CNG भरून कोणती ट्रिप मिळते, काय देतो अपडेट. एक आपण रोडपालीत होतो आणि तिथून एक आपल्याला रॅपिडोची ट्रिप मिळाली पळसर फाट्याला. आलो इथं घेऊन आणि आता जस्ट तुमच्याशी बोलत असतानाच एक मला इथून उलवेची ट्रिप मिळाली. 332 रुपये काहीतरी दाखवलेत. घेतो जातो उलवेला, कारण इथं थांबून पण काय फायदा नाही, पुन्हा काय भेटेल न भेटेल सांगता येत नाही. तर चला कस्टमरला पिकअप करतो आणि ड्रॉप करतो. होतं आहे काम बऱ्यापैकी झालं. आता जवळजवळ 2300-2400 झाले. ही ट्रिप कंप्लीट झाल्यावर 2600 रुपयेपर्यंत काम होईल. तर अजून थोडंफार घेऊन, कारण पाऊस एवढा आहे ना मित्रांनो, आज पावसामुळे खूप बिझनेस डाऊन आहे. पण संध्याकाळपर्यंत आज काम करायचा विचार आहे. तर चला बघूया काय कसं काय होतं ते. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता टाईम होते 6:51. गाडी चालली 143 किलोमीटर आणि आपण आता सध्या आलो आहे उलवेमध्ये. तुम्हाला मगाशी म्हटलं तसं उलवेवरून आपल्याला एक ट्रिप मिळाली रॅपिडोमध्येच. 327 रुपये काहीतरी भेटले. आलो आहे, कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि आता एक 10 मिनटं झाली इथून थांबून. पण इथून काय बुकिंग वाजत नाही मित्रांनो. पनवेलला तिकडं चांगला सर्च होता, एखादी चांगली बुकिंग भेटली असती. पण ठीक आहे, चला उलवेला भेटली, आलो आपण पटकन. म्हटलं भेटेल न भेटेल, इथून पण काहीतरी वाजेल असं वाटलं मला, पण अजून सध्या तरी काय वाजलेलं नाही. बघूया आता उलव्यातून एक पुन्हा एखादी दुसरी कुठली ट्रिप मिळते का काय होतंय कसं आहे. 7 तर वाजलेत. 2600-2700 रुपयेपर्यंत काम झालं आहे. अजून एक 500-700 रुपये झाले तरी आपलं 3-3.5 हजार झालं. खर्च जाऊन 2-2.5 हजार रुपये राहिले तरी भरपूर झाले. चला बघूया आता. पास पण संपत आला आहे उबरचा. 8 वाजता पास संपेल. 8च्या अगोदर एखादी ट्रिप लागायला पाहिजे, कारण काल आपण उबरचे तसं पासाचे पैसे काल निघालेत आपले. आज काय आपल्याला उबरच्या पासाचे पैसे काढायचे नाहीत, पण दुसरी 8च्या नंतर एखादी ट्रिप लागली तर मग परत ते पासाचे पैसे ॲक्टिव्ह होतील. तर बघूया आता कसं काय होतं. मध्ये होतो आपण आणि उलव्यामध्ये असताना मग आपल्याला एक थोडा वेळ वेट करावा लागला उलव्यामधून. मग एक रॅपिडोमध्ये आपल्याला पनवेल पळसवे फाट्याची ट्रिप मिळाली. कस्टमर होते, त्यांना ड्रॉप केलं. बारची ट्रिप होती मित्रांनो, बारला त्यांना ड्रॉप केलं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला तिथं ड्रॉप करता त्याच बारमधून एक ट्रिप आली परत खारघरची. ॲक्सेप्ट केली, आलो खारघरला. आता जस्ट ड्रॉप केलं आहे. 9 वाजलेत. जवळजवळ 170च्या आसपास गाडी चालली आणि अर्निंग आपली 3000 क्रॉस झालेली आहे. आत्ता एक रोडपालीची ट्रिप आलेली मित्रांनो, पण मी बघितलंच नाही. रोडपाली असती पटकन घेतली असती, गेलो असतो घरी. आता बस झालं. पण ठीक आहे, चला बघूया, वेट करूया. अजून खारघरमधून एखादी ट्रिप लागेल आपल्याला, तर बघूया. तर अशा पद्धतीनं आपला आजचा दिवस मित्रांनो आपण आता इथे एंड करतो आहे. आलो आहे आपण कळंबोलीत रोडपालीला. खारघरला होतो आणि खारघरला एक छोटी ट्रिप केली 2 किलोमीटरची उबर याच्यामध्ये. आणि अशा पद्धतीनं आपण आता सध्या आलो आहे. तर देतो तुम्हाला मी स्क्रीनशॉट टोटल अर्निंग किती झाली ती. उबरमध्ये आपण 2च ट्रिप केलेत, एक ती इकडली आणि एक दुसरी. तर या 2 ट्रिपचे आपल्याला उबरमध्ये 2339 काहीतरी अर्निंग झाली आपली उबरमध्ये. आणि रॅपिडोमध्ये 3 ट्रिप कंप्लीट केल्यात, त्याची 937 रुपये. अशी टोटल जर केली तर आपली जवळजवळ 3400 का 3300 असं काय. मी कॅल्क्युलेटर स्क्रीनशॉट देतो मित्रांनो. कसं होतं माहिती आहे, आकडे असतात छोटे मोठे, इकडे तिकडे 5-50 रुपये होतात, एवढं लक्षात राहत नाही ते आकडा किती आहे. मी स्क्रीनशॉट देतो, तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघा. आणि त्याच्यातून आपण आपली गाडी चालली 180 किलोमीटर, म्हणजे 750 ते 800 रुपयाचा CNG जर मायनस केला तर जवळजवळ 2500 ते 2400 रुपये काहीतरी आपल्याला प्रॉफिट राहतो आहे. अशा पद्धतीने मी सगळे स्क्रीनशॉट देतो, सगळं तुम्ही चेक करा, बघा. असं याच्यात मी दुसरं काही असं मनाचं किंवा काही गोष्टी सांगत नाही. तर अशा पद्धतीनं आजचा दिवस आपला एंड झाला आहे. तरी ऑफ डे म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार ह्या ऑफ डेमध्ये पण आपली अर्निंग आज 3300-3400 रुपये काहीतरी झाले.
त्याच्यातून. आणि हां, तुम्ही म्हणाल आज उबरचा पास कसा महिन्यानंतर, काल आपण गाडी काढली होती ना, त्यावेळेला काल 1100-1200 रुपयाचा जो बिझनेस झाला होता, त्याच्यात आपला उबरचा पास काल 8-8:30ला ॲक्टिव्ह झाला होता. तोच उबरचा पास आपण आतापर्यंत चालवला 8 वाजेपर्यंत. आणि त्याच्यानंतर उबर आपण चालवलं नाही, फक्त रॅपिडोमध्ये 3 ट्रिपा कंप्लीट केल्यात. अशा पद्धतीनं आपण आज पास ॲक्टिव्ह नाही केला उबरचा. तर हे हा बेनिफिट झाला. त्यामुळे फक्त 750 आपला खर्च मायनस करायचा आहे CNGचा. बाकी सगळं जे राहिलं ते आपलं आजचं प्रॉफिट आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये चेक करा. तर अशा पद्धतीनं आजचा दिवस पूर्ण झाला आहे मित्रांनो. आता बघूया उद्या आहे बुधवार. उद्या काय सकाळी काम नाही आपल्याला, उद्या आपण डायरेक्ट जाऊ शकतो. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा उद्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री आणि श्री स्वामी समर्थ.